Next chapter from the C programming is functions. C programming is a functions. Okay, so what are the functions? Function is a group of statements that together perform a specific task. Okay, so function means what? It is a group of statement, or a function contains हा ब्लॉक असतो. So it contains the group of statement. Okay, आणि त्या स्टेटमेंटचा यूज काय असतो? To perform a specific task. Okay, so every C program has at least one function. Every C program has at least means काय? कमीत कमी एक फंक्शन पाहिजेच. At least one function. So आपण एक फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये लिहिलेला आहे, कोणतं? मेन. सो मेन फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये असतंच. ते असल्याशिवाय आपला प्रोग्राम रन होत नाही. ओके, नाउ अदर दॅन मेन फंक्शन आपण इन्क्लूड करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण काय करणार? फंक्शन डिक्लेअर करणार. ओके, आणि त्याच्यामध्ये सम ऑफ द स्टेटमेंट्स लिहिणार आणि त्या स्टेटमेंटचा यूज काय असतो? टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके, आता नेमकं फंक्शन काय यूज करायचं? विदाउट फंक्शन पण तर आपले प्रोग्राम झाले, मीन्स मेन इन्क्लूड करून. ओके, सो काय करायचं फंक्शन इन्क्लूड? जसं आता तुम्ही सी मध्ये तुमची जी प्रोग्रामची लेंथ असते ती थोडीशी कमी असते. ओके, जसं तुम्ही नेक्स्ट सेमेस्टरला डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम्स करणार तेव्हा लेंथ खूप जास्त वाढत जाते प्रोग्रामची. मीन्स तुमचा जो प्रोग्राम असतो त्याची साईज खूप जास्त असते. ओके, सो जर तुम्ही ऑल कोड जर मेन मध्येच लिहिला, देन तुम्हाला सपोज एरर आले कंपायलर, तर तुम्हाला कशी एरर येते? एरर ऍट लाईन सपोज 160 इन मेन. ओके, सपोज तुम्हाला n नंबर ऑफ एरर्स आल्या, तर सगळे एरर्स कुठे असतात? मेन फंक्शन मध्येच, बिकॉज तुम्ही मेन फंक्शन मध्येच ऑड कोड लिहिता. ओके, सो त्या केस मध्ये तुम्हाला एकाच फंक्शन मध्ये, मेन फंक्शन मध्ये जर खूप सारे नंबर ऑफ स्टेटमेंट्स असतील तर जेव्हा एरर येतील तेव्हा सर्च करायला काय जातं? थोडंसं डिफिकल्ट जातं. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करणार की मेन जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये जो तुम्ही कोड लिहिताय त्याला डिवाइड करणार नंबर ऑफ पार्ट्स मध्ये. ओके, सो आणि मग तुम्ही काय करणार की त्या पार्ट्स मध्ये डिफरंट फंक्शन लिहिणार. फॉर एक्झाम्पल बघा, विदाउट युजिंग द फंक्शन, म्हणजे नुसतंच मेन फंक्शनचा यूज करून पण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होत होते. आतापर्यंत आपण तेच केलं. ओके, सो जसे जसे तुमची प्रोग्रामची लेंथ वाढत जाईल, प्रोग्रामची साईज वाढत जाईल, तेव्हा मेन मध्ये खूप जास्त लाईन्स ऑफ कोड्स येतात, म्हणजेच नंबर ऑफ स्टेटमेंट्स येतात. ओके, मग त्याच्यामध्ये जर एरर आला तर आपल्याला फाइंड आउट करायला डिफिकल्ट जातं, बिकॉज कंपायलर ऑल एरर तुम्हाला शो करतो इन मेन फंक्शन, इन एरर इन मेन फंक्शन, इन मेन फंक्शन. मग त्या केसमध्ये जर मेन मध्ये खूप सारे नंबर ऑफ लाईन्स असतील, नंबर ऑफ स्टेटमेंट असतील, देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट द एरर अँड टू रिझॉल्व दॅट एरर. ओके, सो फॉर दॅट we can divide the main function code किंवा मेन फंक्शन मध्ये जो कोड आहे तो आपण नंबर ऑफ फंक्शन्स मध्ये डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक सिंपल मी एक्झाम्पल सांगते की आपल्याला सपोज एकाच प्रोग्राम मध्ये ऍडिशन पण परफॉर्म करायचे आहे, सबट्रॅक्शन पण करायचे आहे, डिव्हिजन पण. हा तरी पण छोटाच प्रोग्राम आहे, पण मी एक फॉर एक्झाम्पल घेते, आणि मल्टिप्लिकेशन पण. ओके, so these four operation we have to perform in a one program only. ओके, आणि आपण हे ऑलरेडी केलेलं आहे एकाच प्रोग्राम मध्ये. हे 4 ऑप्शन्स आपण काय केलेले आहेत? हे 4 ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहेत. सो आता आपण काय करणार की मेन मध्येच ह्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजनचा आणि मल्टिप्लिकेशनचा कोड लिहिण्यापेक्षा आता अकॉर्डिंग टू आवर प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला कळते की ऍडिशन एक डिफरंट टास्क आहे, subtraction is also different task, division also different, and multiplication is also different. What we can do now, we can, instead of writing all the 4 operation code into the main, we can divide this code into 4 parts. So we can declare additional 4 functions, एक add function, एक subtract function, एक division function आणि एक मल्टिप्लिकेशन फंक्शन. ओके, सो जेव्हा एरर येईल कंपायलर, तेव्हा कंपायलर काय दाखवेल? एरर इन
ऍड फंक्शन, एरर इन सबट्रॅक्ट फंक्शन. मग तुम्ही होल मेन फंक्शन मध्ये जर तुम्ही हा सगळ्याचा कोड जर मेन मध्येच दिला तर तुम्हाला काही एरर इन मेन, मग मेन मध्ये तर खूप जास्त कोड आहे, मग तुम्हाला तेवढा सर्च करायला वेळ लागणार. पण आता तुम्हाला सांगितलं की एरर इन ऍड फंक्शन, तर तुम्ही फक्त ऍड फंक्शनचाच कोड लिहिणार, म्हणजे तुमच्या ऍडिशनच्या कोड मध्ये काहीतरी एरर आहे, सो तुम्ही सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनचे एरर चेक करणारच नाही. ओके, तो हे काय होतं की कंपायलरला सुद्धा इझी जातं टू कंपाईल द प्रोग्राम आणि युजरला सुद्धा इझी जातं इफ देयर इज एरर टू फाइंड आउट अँड रिझॉल्व दॅट एरर. ओके, सो का करायचं डिवाइड? जेव्हा तुमचा नंबर ऑफ line of code in a main function is too large, at that time you can divide that code into the number of functions. Okay, but number of functions मध्ये केल्यामुळे it is very easy for compiler to compile also and for user to find the errors and to resolve the error also. Okay, so this is the use of the function. Okay, now functions are of two types. Okay, functions are of two types. बघा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे फंक्शन चॅप्टर, बिकॉज तुम्ही इथून पुढे सगळे प्रोग्राम फंक्शन मी तर करणारच आहे, प्लस नेक्स्ट सेमेस्टरला जो तुमचा डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी प्रोग्राम तुम्ही हा फंक्शननेच करणार आहे. त्याच्यानंतर C++ येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये पण फंक्शनचा यूज होणार आहे. म्हणजेच काय की सीला बेसिक लँग्वेज का म्हणतात? बिकॉज त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या ऑल अदर लँग्वेजेस मध्ये यूज होतात, सो त्या विसरायच्या नाही. ओके, so functions, there are two types of functions: system defined function and user defined function. Okay, so system defined function means what? It is already developed, or we can say it is already implemented by system, or these functions are already present in system library. बघा, मीन्स व्हॉट की जेव्हा तुम्ही टर्बो सी, देव CPP जो कोणता एडिटर तुम्ही यूज करताय फॉर कंपाइलिंग अँड रनिंग युअर सी प्रोग्राम, ओके, जो कोणता तुम्ही कंपाइलर यूज करताय, ओके, सो तो जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता ते सॉफ्टवेअर, ऍट दॅट टाइम सिस्टम लायब्ररी इज इन्स्टॉल ऑन युअर system. Okay, so in that system library there are already functions which are already implemented or present in system library. तुम्ही फक्त काय करणार? According to your requirement you can use that function by including respective header files. For example, in previous lecture we have used the already system defined function like strlen, strcpy, cmp, okay, strcat, str reverse. तर हे ऑलरेडी सिस्टम डिफाइंड फंक्शन आहे into the system library or a header file string.h. Okay, so according to your requirement, suppose you want to find the length of a string, then you can use the strlen function. Okay, so तुम्हाला त्याचा स्वतः कोड लिहायची गरज नाहीये, तुम्ही फक्त ते फंक्शनचा यूज करणार, ऑटोमॅटिकली तुमची लेंथ काय होणार आहे, स्ट्रिंगची कॅल्क्युलेट होणार आहे. ओके, सो हे झाले सिस्टम डिफाइंड फंक्शन. अजून तुम्ही कोणते यूज केलेले आहेत? printf, scanf, then gets, puts, getchar, putchar. ओके, हे सगळे फंक्शन्स होते stdio.h मध्ये. आणि लक्षात, त्याच्यानंतर अजून तुम्ही कोणते ctype.h हेडर फाइल्स आहे म्हणजे लायब्ररी आहे, त्यातले तुम्ही is alpha, is digit, ओके, तुमच्या लक्षात असेल तर. त्याच्यानंतर is alpha num, हे ऑलरेडी डिफाइंड फंक्शन आहे. टू लोअर, टू अप्पर, ओके, हे सगळे फंक्शन्स ऑलरेडी आहेत सिस्टम डिफाइंड. हे तुम्ही स्वतः युजरनी डिफाइन नाही केले, दे आर ऑलरेडी प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर हेडर फाइल्स. युजर ओनली यूज दॅट फंक्शन अकॉर्डिंग टू हिज और हर रिक्वायरमेंट. ओके, त्याच्यानंतर math.h मधले तुम्ही फंक्शन्स बघितले आहेत, sqrt, power function, floor function, okay, etc, sin, cos function. ठीक आहे, सो हे फंक्शन्स तुम्ही पाहिलेले आहेत. सो these are the system defined function. Okay, now हे आपण ऑलरेडी यूज केलेले आहे. Now this chapter is more focus on user defined functions. Okay, system defined function तर आहेत ते तुम्ही ऑलरेडी यूज केले आहेत by including that respective header files. Okay, now in this chapter we are going to see how to create a user defined function. User defined function means what? Not the system, user will, जो कि प्रोग्राम राइट करणार आहे तो यूजर. ओके,
तो युजर काय करणार आहे, स्वतःचे इट्स ओन फंक्शन, हिज ओन फंक्शन काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. ओके, आणि ते यूज करणार आहे. ठीक आहे. सो आपण आता मेन काय बघणार आहे, युजर डिफाईन फंक्शन्स. सो फंक्शन कोणतं पण असू द्या, युजर डिफाईन किंवा सिस्टीम डिफाईन. फंक्शन मीन्स व्हॉट, इट कंटेन्स द नंबर ऑफ स्टेटमेंट्स टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके, जसं मी आता जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलं की ऍडिशन फंक्शन आहे, सो त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऍड हे माझं फंक्शन आहे टू परफॉर्म द ऍडिशन टास्क. सो इज तो ऍडिशन टास्क मध्ये काय काय रिक्वायरमेंट असते, टू एंटर द व्हॅल्यू ऑफ द टू नंबर्स, write the formula and print the result. Okay, so these are the number of statements which are included in a function add to perform a specific task, that is the addition. Okay, so it may be a user defined function or a system defined function. Function means what, it contains the number of statements that perform a specific task. Okay, now हे झालं व्हॉट इज फंक्शन. देन तुम्हाला मी सिस्टीम डिफाईन पण सांगितलं. ओके, सिस्टीम डिफाईन फंक्शन तुम्ही जस्ट यूज करता. ओके, तुम्हाला ते डिक्लेअर वगैरे करावं लागत नाही, जसं तुम्ही व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करता, बिकॉज दे आर ऑलरेडी इम्प्लिमेंटेड इन दॅट सिस्टीम लायब्ररी. ओके, सो आता युजर डिफाईन फंक्शन जर क्रिएट करायचं आहे, सो फर्स्ट यू हॅव टू डिक्लेअर दॅट फंक्शन. जसं तुम्ही नॉर्मल व्हेरिएबल्स वगैरे डिक्लेअर करता, ऍरे डिक्लेअर करता बिफोर युजिंग. ओके, ते तुम्ही डिक्लेरेशन का करता, बिकॉज तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये जर व्हेरिएबलचा यूज करताय तर कंपायलरसाठी ते आधी डिक्लेअर करणं नेसेसरी आहे. जसं तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता तर तुम्हाला रोल नंबर कसा मिळतो, असाइन होतो जर तुम्ही ऍडमिशन घेतला असेल तरच. विदाउट ऍडमिशन तुम्हाला रोल नंबर असाइन होत नाही. तसंच तुम्ही व्हेरिएबल नेम डायरेक्टली तुम्ही A+B यूज करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर केले नाही तोपर्यंत. ओके, सो त्याच वेळी आता आपल्याला युजर डिफाईन फंक्शन, सिस्टीम डिफाईन जर असेल तर आपण फक्त युजरला जर सिस्टीम डिफाईन फंक्शन जर यूज करायचे असेल तर युजर फक्त हेडर फाईल इन्क्लूड करतो आणि फंक्शनचा यूज करतो. बट आता युजर त्याचे स्वतःचे फंक्शन क्रिएट करणार आहे. सो फर्स्ट it has to declare the user has to declare the function. Okay, so syntax like the variable declaration, syntax for declaring user defined function. Okay, user defined function. So syntax काय बघा, return type. Okay, त्याच्यानंतर function name. फंक्शन नेम इज लाईक, जसं तुम्ही व्हेरिएबल नेमला रूल फॉलो करता तसंच फक्त व्हेरिएबल नेम तुम्ही ABC एका कॅरेक्टरचं देऊ शकता, तसं फंक्शन नेम मोर दॅन 1 कॅरेक्टरचं पाहिजे, बस एवढंच. त्याच्यानंतर इथे आर्ग्युमेंट्स, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, हे सगळं सांगते काय आहे काय नाही ते. Then start of a function and end of a function. Okay, so this is a function declaration. Syntax for declaring a function or a syntax for declaring a user defined function, both are same. Syntax for declaring a function or syntax for declaring a user defined function. Okay, आता बघा हा झाला डिक्लेरेशनचा सिंटॅक्स. ओके, आता युजर डिफाईन्ड फंक्शन जर तुम्हाला प्रोग्राम मध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही ते फंक्शन डिक्लेअर करणार बाय युजिंग दिस सिंटॅक्स. ओके, त्या फंक्शनला कॉल करणार आणि त्या फंक्शनची डेफिनेशन घेणार. ओके, आता बघा जसं व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करता, व्हेरिएबल इनिशियलाइज करता, व्हेरिएबल डिक्लेअर करता, मग त्याला व्हॅल्यू असाइन करता आणि मग तुम्ही फॉर्म्युला वगैरे प्रिंट वगैरे करता, व्हेरिएबलचा यूज नंतर करता. ओके, सो डिक्लेरेशन फंक्शन पण तुम्ही डिक्लेअर करायचं, फंक्शनला व्हॅल्यू असाइन करायची म्हणजे फंक्शनची डेफिनेशन लिहायची आणि जसं तुम्ही व्हेरिएबल यूज करता प्रोग्राम मध्ये तसं तुम्ही फंक्शन कॉल करणार ते फंक्शन यूज करण्यासाठी. ओके, सो for working of a user defined function in your program, you have to declare the function, you have to define the function, means write the definition for that function and call function. Okay, now where to declare the function? The function declare करायचं आहे after header file and before main. मेनच्या आधी आणि हेडर फाईलच्या नंतर. फंक्शन कॉल कुठे करायचं आहे? इनसाइड मेन. ओके, इन जनरल तुम्हाला सांगते, तुम्ही कॉलिंग फंक्शन मध्ये पण करू शकता पण ते नंतरचा पार्ट आहे. जनरल आता आज आपण जे शिकणार आहे
तर फंक्शन डिक्लेअर कुठे करायचं, आफ्टर हेडर फाईल आणि मेनच्या आधी. फंक्शन कॉल कुठे करायचं, इनसाइड मेन. आणि फंक्शनची डेफिनेशन कुठे लिहायची, आफ्टर मेन. आता तुम्हाला जरी कन्फ्युज होत असेल, सगळं मी एकत्रच सांगते, बट फंक्शन एक्सप्लेन करण्याचा हाच वे आहे की तुम्ही फंक्शन 3 वेनी यूज करता. म्हणजे हे 3 वेज तुमच्या प्रोग्राम मध्ये पाहिजेच, तरच एक जे फंक्शन तुम्ही यूज केलेलं आहे ते वर्किंग मोड मध्ये येतं. ओके, सो फर्स्ट यू हॅव टू डिक्लेअर द फंक्शन, देन यू हॅव टू कॉल अँड आफ्टर दॅट यू हॅव टू डिफाइन दॅट फंक्शन. ओके, सो डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे, डेफिनेशनचा वगैरे असा सिंटॅक्स नाही डेफिनेशन आणि कॉलचा. तर डिक्लेरेशन वरूनच ते कॉलिंग आणि डिफाइन करायचं आहे. ओके, सो रिटर्न टाइप बघा फंक्शनचा काय, एकतर फंक्शनचा रिटर्न टाइप व्हॉइड येईल किंवा इंटिजर येईल किंवा फ्लोट येईल. त्याच्यानंतर कॅर पण येऊ शकतो, डबल पण येऊ शकतो, जेवढे आपण डेटा टाइप बघितले तेवढे. ओके, नाउ व्हॉइड मीन्स व्हॉट, बघा आता आपण टर्बोसी यूज करतो तिथे व्हॉइड मेन लिहितो, आणि देव सीपीपी यूज करतो तेव्हा इंट मेन लिहितो. आणि इंट जेव्हा आपण व्हॉइड मेन लिहितो आपण, तेव्हा शेवटी आपलं असं रिटर्न स्टेटमेंट नसतं. पण जेव्हा आपण इंट मेन लिहितो तेव्हा शेवटी काय असतं, रिटर्न स्टेटमेंट. आणि रिटर्न काय असतं, 0. सो 0 मीन्स व्हॉट, इंटिजर. आलं की लक्षात, 0 ही व्हॅल्यू काय झाली, इंटिजर ना, नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, सो इंटिजर. बघा, जेव्हा तुमचं फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार नाही तेव्हा ते व्हॉइड असतं. ओके, आता बघा जेव्हा आपण मेनला व्हॉइड लिहितो तेव्हा आपण रिटर्न वर्ड लिहित नाही. ओके, सो जेव्हा तुमचं फंक्शन कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करणार नाही, 0 ऑल्सो. ओके, तुमची फंक्शन जेव्हा कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करणार नाही तेव्हा रिटर्न टाइप काय येणार, व्हॉइड येणार. ओके, सो व्हॉट इज दॅट रिटर्न टाइप, रिटर्न टाइप मीन्स द रिझल्ट ऑफ दॅट फंक्शन. जसं तुम्ही फंक्शन पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी यूज करणार आहे. ओके, नाउ माय फंक्शन टास्क इज ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर, देन व्हॉट इज द आउटपुट ऑफ दॅट ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर, 1 नंबर इंटिजर. ऍडिशन जे आहे ते आउटपुट असणार आहे. जर मी इंटिजर नंबरची ऍडिशन करतेय तर माझं आउटपुट पण कशामध्ये येणार आहे, म्हणजे रिझल्ट पण कशामध्ये येणार आहे, ऍडिशनचा इंटिजर मध्येच येणार आहे. ओके, सो त्या केस मध्ये जर तुम्ही जे फंक्शन ज्या टास्क साठी यूज केलेलं आहे त्या टास्कचा रिझल्ट किंवा आउटपुट जर इंटिजर टाइपचा असेल, देन रिटर्न टाइप काय येणार, इंटिजर येणार. ओके, आता जर तुम्ही ते फंक्शन ज्या टास्क साठी यूज केलेलं आहे त्याचा जर आउटपुट किंवा रिझल्ट जर फ्लोट असेल तर येणार फ्लोट टाइप. फॉर एक्झाम्पल मी ऍडिशन ऑफ 2 फ्लोट नंबर्स करतेय, 3.2 आणि 4.2, तर मला रिझल्ट ऍडिशनचा रिझल्ट काय येणार आहे, फ्लोटच येणार आहे. सो त्या केस मध्ये रिटर्न टाइप काय येणार, फ्लोट येणार. जर कॅरेक्टर असेल रिटर्न टाइप, ओके, तर काय येणार, कॅर येणार. ओके, डबल असेल तर रिटर्न टाइप काय येणार, डबल येणार. म्हणजे डेसिमल नंबर विथ डेसिमल पॉइंट, फक्त हाय रेंजचा. ओके, आणि जर तुम्हाला फंक्शनला काही रिटर्न टाइप स्पेसिफायच करायचं नाहीये त्या केस मध्ये काय येणार, व्हॉइड येणार. आलं का लक्षात, ठीक आहे. आता मी परत तुम्हाला एक्झाम्पल खूप सारे घेणार आहे तर तुम्हाला हे कळणारच आहे. तर काय सांगितलं मी की जेव्हा तुम्हाला फंक्शनला रिटर्न टाइप म्हणजे तुमचा रिझल्ट जर इंटिजर येत असेल तर तुम्ही इंट देणार, फ्लोट येत असेल तर फ्लोट देणार, कॅरेक्टर येत असेल रिझल्ट आउटपुट फायनल तर कॅर देणार, डबल येत असेल तर डबल. आणि इफ यू डोंट वॉन्ट टू रिटर्न एनीथिंग देन राईट व्हॉइड. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त सध्या. जसं इंट मेन लिहितो तेव्हा ऑब्विसली रिटर्न 0च केला असं काही नाही की तुम्ही कोणती पण इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करू शकता. ओके, नाउ बघा, जेव्हा तुम्हाला काही रिटर्न करायचंच नाहीये ऍज अ डेव्हलपर म्हणून, तुम्ही जर प्रोग्राम लिहिताय म्हणजे तुम्ही डेव्हलपर आहे. ओके, सो जर तुम्ही डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला काही रिटर्न करायचंच नाहीये तर व्हॉइड येईल. आणि जर रिटर्न व्हॅल्यू करायची असेल तर कोणत्या टाइपची व्हॅल्यू रिटर्न करायची तो येईल, इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल. ओके, नाउ फंक्शन नेम जसं तुम्ही व्हेरिएबल नेम, अरे नेम देता तसंच फक्त एका कॅरेक्टरचं नकोय, मोर दॅन 1 कॅरेक्टरचं. ओके, आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, रिटर्न टाइप हा आउटपुट कोणत्या टाइपचा आहे म्हणजे रिझल्ट त्याच्यासाठी असतो. आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, इनपुट. इनपुट मीन्स व्हॉट, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे तुम्हाला युजिंग फंक्शन, तर ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी इनपुट काय असणार आहे, 2 नंबर्स. ओके, सो इथे आर्ग्युमेंट्स किती येणार, 2 येणार. जर तुमचं फंक्शन एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करण्यासाठी असेल तर तुम्ही स्कॅन फक्त काय करता, एकच करता ना, रेडियस. सो तिथे
नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स काय येणार 1 येणार. ओके, तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर्स करायचे तर नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स काय येणार 3 येणार. ओके, आलं लक्षात. सो आर्ग्युमेंट्स म्हणजे आर्ग्युमेंट्स किती आहेत 1 2 3 किंवा 0 आर्ग्युमेंट, इट डिपेंड्स ऑन द युजर. युजरला जर आर्ग्युमेंट्स द्यायचे असतील तर ते फंक्शनचा यूज काय, सपोज फॉर एक्झाम्पल टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल, देन एरिया ऑफ सर्कलला आपण फक्त इनपुट काय घेतो, रेडियस घेतो, पायची व्हॅल्यू तो फिक्स असते. ओके, सो इनपुट काय घेतो, स्कॅन काय करतो आपण, रेडियस घेतो. सो आर्ग्युमेंट एकच येणार. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स असेल तर 2 आर्ग्युमेंट येणार. मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर्स 3 आर्ग्युमेंट येणार. एरिया ऑफ रेक्टँगल साठी तुम्ही फंक्शन यूज करताय तर किती आर्ग्युमेंट्स येणार 2 येणार. आणि जर युजरला आर्ग्युमेंट पास करायचेच नसतील तर 0 आर्ग्युमेंट येणार. लाईक मेन फंक्शनला येतं बघा, रिटर्न टाइप असतो हा. मेन हे फंक्शन नेम असतं बघा, रिटर्न टाइप व्हॉइड मेन हे फंक्शन नेम आणि फक्त पॅरेंथेसिस स्टार्ट आणि एंड असतं. आतमध्ये एकही आर्ग्युमेंट नसतं. म्हणजेच काय, मेन फंक्शनला रिटर्न टाइप व्हॉइड आहे आणि एकही आर्ग्युमेंट नाहीये. ओके, सेम त्याच वेळी तुम्ही युजर डिफाइंड फंक्शन पण करू शकता. इफ युजर डोंट वांट टू राईट एनी आर्ग्युमेंट देन ओनली एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, लेफ्ट अँड राईट. आणि जर युजरला आर्ग्युमेंट पास करायचे असेल तर इट डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, तर हा झाला तुमचा सिंटॅक्स, रिटर्न टाइप. आणि मग इथे कोड येणार फंक्शनचा, फंक्शन बॉडी म्हणतात त्याला. या स्टार्ट आणि लेफ्ट कर्ली ब्रेस आणि राईट कर्ली ब्रेस मध्ये जे स्टेटमेंट्स असतात त्याला म्हणतात फंक्शन बॉडी. ओके, नाउ आता आपण लेट्स सी वन एक्झाम्पल. किंवा एक्झाम्पल घेण्याच्या आधी कॅटेगरीज ऑफ अ फंक्शन बघा. आता मी तुम्हाला टाइप्स ऑफ फंक्शन सांगितले, सिस्टीम डिफाईन आणि युजर डिफाईन. तर आपण सिस्टीम डिफाईन तर आपण क्रिएट करू शकत नाही बिकॉज दॅट आर ऑलरेडी क्रिएटेड. आता युजर डिफाईनच आपण ऍज अ युजर म्हणून क्रिएट करू शकतो. तर युजर डिफाईनचा डिक्लेरेशन बघितलं आपण. ओके, त्याच्यानंतर युजर डिफाईन वर्क होण्यासाठी त्याला फंक्शनला पहिले डिक्लेअर करावं लागतं, कॉल करावं लागतं आणि डिफाईन करावं लागतं, डेफिनेशन. ओके, सो हे सांगितलंय तुम्हाला. ह्या दोघांचा सायन्सचं सिंटॅक्स नाही आहे. ओके, सो आता हे डिक्लेअर, कॉल आणि डेफिनेशन हे कसं करायचं तर ते डिपेंड्स आहे कॅटेगरीज ऑफ अ फंक्शन. सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, कॅटेगरीज ऑफ अ युजर डिफाईन फंक्शन. कॅटेगरीज ऑफ अ युजर डिफाईन फंक्शन बघा. जसं टाइप्स आहे सिस्टीम डिफाईन आणि युजर डिफाईन, तसं कॅटेगरीज या फक्त युजर डिफाईन फंक्शनच्याच आहेत की तुम्हाला युजर डिफाईन फंक्शन जर यूज करायचं आहे तर कोणत्या कोणत्या टाइपचं तुम्ही करू शकता. ओके, सो फर्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे फंक्शन विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट्स. तुम्हाला युजर डिफाईन फंक्शन जर क्रिएट करायचं आहे, जसं मी तुम्हाला डिक्लेरेशन मध्ये सांगितलं, जर युजरला रिटर्न टाइप नसेल द्यायचं तर ते फंक्शन आलं विदाउट रिटर्न टाइप. आणि आर्ग्युमेंट्स पण द्यायचे नाहीत, लाईक मेन. मेनला आपण आर्ग्युमेंट्स देत नाही. ओके, सो मेन आलं विदाउट रिटर्न टाइप. सो फंक्शनला रिटर्न टाइप म्हणजे व्हॉइड येणार आणि आर्ग्युमेंट्स पण द्यायचे नाही म्हणजे एम्प्टी पॅरेंथेसिस येणार. ओके, सो ह्या कॅटेगरीचं तुम्ही युजर डिफाईन फंक्शन तयार करू शकता. ओके, सेकंड आहे फंक्शन विथ रिटर्न टाइप किंवा एक मिनिट, फंक्शन विदाउटच घेऊयात आपण फर्स्ट. नेक्स्ट बघा, फंक्शन अगेन विदाउट रिटर्न टाइप मीन्स व्हॉइड. तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केले डिक्लेरेशन मध्ये. रिटर्न टाइप जर द्यायचाच नसेल म्हणजे विदाउट रिटर्न टाइप तर व्हॉइड येणार. ओके, आणि इथं विदाउट आर्ग्युमेंटच्या ऐवजी विथ आर्ग्युमेंट्स. ऑल 4 टाइप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कॅटेगरीज. सो टेन्शन घ्यायचं नाहीये, थोडस वेगळा टॉपिक आहे हा, पण कोड तर एवढंच आहे. जसं मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं की सगळे प्रोग्राम तुम्हाला झालेले जेवढे आहेत आपले अरे पर्यंत, स्ट्रिंग पर्यंत तेच करायचे आहेत अगेन फंक्शन मध्ये. ओके, सो प्रोग्रामचं टेन्शन नाही, फक्त एकदा तुम्हाला फंक्शन कसं डिक्लेअर करायचं, कसं कॉल करायचं, कसं डिफाईन करायचं कळालं की एकदम इझी आहे. ओके, नेक्स्ट फंक्शन आता विदाउट रिटर्न टाइप झालं, एक विदाउट आर्ग्युमेंट, विथ आर्ग्युमेंट. नाउ फंक्शन with return type and again without argument. And the last category is total 4 categories आहेत. Function with return type with argument.
फंक्शन विथ रिटर्न टाइप अँड विथ आर्ग्युमेंट्स. ओके, नाव बघा, फंक्शनला एक तर रिटर्न टाइप देणार नाही आणि आर्ग्युमेंट्स पण देणार नाही. रिटर्न टाइप नाही देणार, आर्ग्युमेंट्स देणार. फंक्शनला रिटर्न टाइप देणार, आर्ग्युमेंट्स नाही देणार, आणि रिटर्न टाइप पण देणार आणि आर्ग्युमेंट्स पण देणार. ओके, सो आता हे झाले कॅटेगरीज ऑफ अ फंक्शन. नाउ वी विल सी विथ वन एक्झाम्पल each and every category. Okay, so first आहे without return type and without argument. Okay, so first category आहे without return type, without arguments. Okay, now बघा, तुम्हाला काय सांगितलं, फंक्शन. आता आपण ह्या कॅटेगरीचं फंक्शन असेल तर त्याला एका प्रोग्राम मध्ये आपण इन्क्लूड करू, की त्याचं डिक्लेअर प्रोग्राम मध्ये कॉलिंग आणि डेफिनेशन. ओके, सो तुम्हाला मी सांगितलं डिक्लेरेशन कुठे करायचं, आफ्टर हेडर फाईल आणि बिफोर मेन. ओके, सो आपण करूयात आता ऍडिशन ऑफ 2 numbers using function. तुम्हाला आलं राईट अ प्रोग्राम टू फाइंड द ऍडिशन ऑफ 2 numbers युजिंग फंक्शन. सो त्या केस मध्ये आपण जो प्रिव्हियस ऍडिशन ऑफ 2 numbers चा बघितलाय तो लिहायचा नाही. जस्ट तुम्हाला आलं राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 numbers, देन तुम्ही मेन मध्ये करा. आता तुम्हाला स्पेसिफाय केलेलं आहे राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 numbers युजिंग फंक्शन, देन आता आपल्याला फंक्शनचा यूज करायचा आहे. तर सध्या मी तुम्हाला फर्स्ट कॅटेगरी एक्सप्लेन करतेय, बट जेव्हा चारही आपल्या 4 कॅटेगरीज एक्सप्लेन करून होणार तेव्हा तुम्हाला एक्झामला जी कॅटेगरी इझी वाटते त्यांनी प्रोग्राम करायचा. ओके, असं नाही कंपल्सरी की याच कॅटेगरीने करायचंय. आता मी हे सेम स्टेटमेंट ऍडिशन ऑफ 2 numbers ऑल 4 कॅटेगरी मी तुम्हाला करून दाखवणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्झामला येईल राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 numbers युजिंग फंक्शन, देन ह्या आउट ऑफ 4 कॅटेगरीज तुम्हाला जी इझी वाटते त्यांनी तुम्ही करायचं. ओके, नाव बघा, हेडर फाइल्स पहिले मी इन्क्लूड करणार. जर तुम्ही टर्बोसी यूज करत असाल तर stdio आणि फोनियो दोन्ही पण. ओके, आता मी देव सीपीपी च्या इने करते. ओके, नाउ डिक्लेरेशन कुठे करायचं सांगितलं मी, आफ्टर हेडर फाईल आणि बिफोर मेन. ओके, सो हेडर फाईल झाली आहे माझी. आता याच्यानंतर मी डिक्लेरेशन करणार. सो डिक्लेरेशनचं सिंटॅक्स काय सांगितलेलं बघा, रिटर्न टाइप. डिक्लेरेशनचा जो सिंटॅक्स आहे तो ऑल 4 कॅटेगरी साठी होता. सो रिटर्न टाइप, फंक्शन नेम and then arguments असतील तर इथे arguments टाकायचे. arguments और दुसरा वर्ड आहे त्याला पॅरामीटर्स. ओके, ह्या सिंटॅक्स. सो डिक्लेरेशन कुठे करायचं सांगितलं, आफ्टर हेडर फाइल्स आणि बिफोर मेन. सो हेडर फाइल्स माझे झालेले आहेत, सो मी ह्या सिंटॅक्सचा यूज करून डिक्लेअर करणार. सो डिक्लेअर करताना इथे मी काय, पहिली कॅटेगरी विदाउट रिटर्न टाइप, म्हणजे हा रिटर्न टाइप द्यायचाच नाहीये. सो रिटर्न टाइप नाहीये फंक्शनला, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आहे, म्हणजे रिटर्न टाइप काय येणार, व्हॉइड. जसं मी तुम्हाला डिक्लेरेशन मध्ये सांगितलं, व्हेन युजर डोंट वॉन्ट टू रिटर्न एनीथिंग देन रिटर्न टाइप ऑफ दॅट फंक्शन विल बी व्हॉइड. सो आता माझ्या फंक्शनची कॅटेगरीज काय आहे, विदाउट रिटर्न टाइप. तो रिटर्न टाइप काय येणार, व्हॉइड येणार. देन फंक्शन नेम, फंक्शन नेम जसं तुम्हाला जी टास्क परफॉर्म करायला सांगितले अकॉर्डिंग टू दॅट द्यायचं, म्हणजे त्या नेम वरूनच कळलं पाहिजे तुम्हाला की हे फंक्शनची टास्क आहे. ऍडिशन ऑफ 2 number आहे, सो मी ऍड दिलं फंक्शन नेम. नाउ आर्ग्युमेंट्स येणार की नाही, इट डिपेंड्स ऑन द कॅटेगरी यू आर युजिंग. नाउ आय एम एक्सप्लेनिंग द कॅटेगरी विदाउट रिटर्न टाइप, विथ रिटर्न टाइप आला व्हॉइड, आणि विदाउट आर्ग्युमेंट्स आहे, आर्ग्युमेंट पण पास करायचे नाहीये, सो जस्ट एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, सो हे झालं डिक्लेरेशन ऑफ, इथे सेमीकोलन. ओके, आणि हा जो सिंटॅक्स आहे ना डिक्लेरेशनचा एवढा सिंटॅक्स आहे, आणि डेफिनेशन मध्ये मग इथे आपण बॉडी लिहिणार फंक्शनची. ओके, सो डिक्लेरेशनचा फक्त एवढा सिंटॅक्स आहे रिटर्न टाइप पर्यंत, आणि रिटर्न टाइप, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स आणि नंतर सेमीकोलन. हे झालं आपलं फंक्शन डिक्लेरेशन. आणि जेव्हा आपण फंक्शन बॉडी टाकणार तेव्हा ते काय झालं, फंक्शन डेफिनेशन झालं. ओके, नंतर आता परत. सो हे झालं डिक्लेरेशन. सो डिक्लेरेशन करताना फंक्शनचा रिटर्न टाइप,
फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स लेफ्ट आणि राईट पॅरेंथेसिस मध्ये. बट आता माझ्या फंक्शनला रिटर्न टाइप नाहीये, सो मी void लिहिला. फंक्शन नेम कंपल्सरी यू हॅव टू राईट आणि आर्ग्युमेंट्स पण नाहीये, विदाउट आर्ग्युमेंट आहे फंक्शन, सो पॅरेंथेसिस एम्प्टी पॅरेंथेसिस येणार. ओके, आफ्टर दॅट मी काय लिहिणार, मेन लिहिणार. सो इंट मेन लिहिणार. ओके, आता बघा जेव्हा तुमचं फंक्शन ह्या टाइपचं आहे, कोणतं, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट. ओके, फंक्शन कोणत्या टाइपचं आहे, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट. सो ऍट दॅट टाइम मेन मध्ये काय येणार, तर मेन मध्ये फक्त फंक्शन कॉल येणार, बाकी काही येणार नाही. ओके, ऍडिशन ऑफ 2 नंबर जे आहे ते तुम्ही फर्स्ट कॅटेगरीने करताय, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट. ऍट दॅट टाइम मेन मध्ये तुम्ही कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करणार नाही, कोणताही फॉर्म्युला टाकणार नाही, काहीच करणार नाही. फक्त तुम्ही मेन मध्ये काय करणार, कॉल करणार फंक्शन, जेव्हा तुमचं फंक्शन ह्या टाइपचं आहे. ओके, सो मी काय करणार, आता इथे फंक्शन कॉल केलं. सो फंक्शन कॉल करताना रिटर्न टाइप लिहायची void गरज नाही. यू हॅव टू राईट ओनली द फंक्शन नेम आणि डिक्लेअर करताना आर्ग्युमेंट्स दिलेत का आपण, विदाउट आर्ग्युमेंट्स आहे नाही. सो जस्ट लेफ्ट अँड राईट कर्ली ब्रेस आणि सेमी कोलन. ओके, जर तुम्ही टर्बो सी ने करत असाल तर तुमचं CLR SCR येणार आणि फंक्शन कॉल झाल्यानंतर गेट CH येणार. ओके, आता इथे फक्त मी रिटर्न 0 करते का, बिकॉज मी इंट मेन लिहिलेलं आहे. आलं का लक्षात, ठीक आहे. तर हे झालं तुमचं फंक्शन कॉल. नाउ काय राहील, आता डिक्लेअर करून झालं, कॉल करून झालं. कॉल कुठे सांगितलं मी, इनसाइड मेन करून झालं. नाउ यू हॅव टू डिफाइन द फंक्शन आफ्टर द मेन. सो मेन माझं कंप्लीट झालं. नाउ डेफिनेशन लिहिताना सेम डिक्लेरेशनचा सिंटॅक्स लिहायचा आहे, फक्त सेमीकोलन द्यायचं नाही आणि ह्याच्यामध्ये तुमचं डेफिनेशन येणार. ओके, नाउ डेफिनेशन मध्ये काय लिहिणार, इट कंटेन्स द नंबर ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके, नाउ व्हाट इज द टास्क ऑफ माय फंक्शन ऍड for to perform the addition of 2 numbers. So for performing the addition of 2 numbers तुम्ही काय काय करता, इन जनरल 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करता, त्यातले दोघांची व्हॅल्यू घेता, मग फॉर्म्युला टाकता आणि रिझल्ट प्रिंट करता. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ दॅट ऍड फंक्शन. ओके, जे तुम्ही मेन मध्ये करायचे ना ते सगळं तुम्ही कुठे करणार, फंक्शन डेफिनेशन मध्ये करणार. सो काय करणार, आता इथे 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार, एंटर A and B, देन स्कॅन करणार दोन्ही व्हॅल्यू. आता हे ऑलरेडी आपला कोड झालेला आहे, तो फक्त मेनच्या ऐवजी डेफिनेशन मध्ये करायचा आहे. ओके, देन दोघांची व्हॅल्यू घेतल्यानंतर प्रिंट कर, रिझल्ट फॉर्म्युला टाकणार अँड देन ऍडिशन इक्वल टू %D, C प्रिंट करणार. ओके, सो हे झालं तुमचं फंक्शन डेफिनेशन. ओके, बघा आता तुम्हाला सांगितलं युजर डिफाइन फंक्शन कोणत्याही कॅटेगरीचं असो वर्क होण्यासाठी डिक्लेअर करावं लागेल, कॉल करावं लागेल आणि ही झाली तुमची फंक्शनची डेफिनेशन. ओके, नाउ बघा जेव्हा तुमचं फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट असतं तेव्हा रिटर्न टाइप नाहीये, सो void येणार, देन युअर फंक्शन नेम येणार आणि देन विदाउट आर्ग्युमेंट आहे म्हणून जस्ट एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, नाउ ह्या टाइपचं फंक्शन जर तुम्हाला कॉल करायचं असेल देन इन मेन फंक्शन देयर इज नो व्हेरिएबल डिक्लेरेशन फॉर दिस पर्टिक्युलर फंक्शन, ओनली कॉल दॅट फंक्शन. ओके, सो कॉल करताना फक्त फंक्शन नेम लिहायचं आणि पॅरेंथेसिस एम्प्टी लिहायचं. ओके, नाउ डेफिनेशन मध्ये काय लिहायचं, जेव्हा तुमचं फंक्शन विदाउट रिटर्न टाइप असतं आणि विदाउट आर्ग्युमेंट असतं तेव्हा त्या फंक्शनची पहिल्यांदा टास्क आहे दॅट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. मग ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करण्यासाठी तुम्ही काय काय करता प्रोग्राम मध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे, ते सगळे स्टेप कुठे करायच्या, डेफिनेशन मध्ये करायच्या. आलं का लक्षात. आता बघा तुमचा प्रोग्राम कंपाइल होतो टॉप टू बॉटम. ओके, जेव्हा तुमचा प्रोग्राम तुम्ही रन करता कंपाइल होतो टॉप पासून बॉटम पर्यंत. ओके, एरर असेल तर तुम्हाला एरर शो करणार. आता विदाउट एरर प्रोग्राम कंपाइल झाला. नाउ नेक्स्ट स्टेप मी तुम्ही रन करणार. जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा कंपाइलर पहिले मेन कडे येतो. ओके, मेन कडे आला की काय इथे झालं कॉल. सो कॉल जेव्हा होणार तेव्हा कंपाइलर कुठे जाणार, फंक्शन डेफिनेशन कडे जाणार. ओके, काय कॉल केले, ऍड. सो कंपाइलर कुठे गेला, फंक्शन डेफिनेशन कडे गेला. ओके, देन ते पूर्ण एक्झिक्यूट होणार. ABC डिक्लेअर ऑलरेडी कंपाइल करताना झालेलेच आहेत. एंटर A and D स्क्रीनवर डिस्प्ले झालं. तुम्ही 2 व्हॅल्यूज घेणार, सपोज मी 5 आणि 10 घेतली, 5 गेली A मध्ये
10 गेली बी मध्ये, सी मध्ये आली 15, प्रिंट झालं 15, फंक्शन डेफिनेशन झाली कंप्लीट की परत कंपायलर कुठे येणार, नेक्स्ट स्टेटमेंट आफ्टर कॉल, बिकॉज इथून कंपायलरने जम्प कुठे केली, फंक्शन डेफिनेशन कडे, आणि डेफिनेशन कंप्लीट झालं की परत नेक्स्ट स्टेटमेंट कडे येणार, रिटर्न 0 आणि युअर प्रोग्राम इज फिनिश. ओके, सो जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता तो कंपाईल हा टॉप टू बॉटमच होतो, आणि जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा कंट्रोल येतो पहिले मेन कडे, मेन कडून जर फंक्शन असेल, फंक्शन कॉल असेल तर कुठे जाणार कंपायलर, त्या डेफिनेशन कुठे लिहिली आहे तिथे जाणार, ते एक्झिक्यूट होणार आणि मग परत कुठे येणार, नेक्स्ट स्टेटमेंटला. आलं लक्षात. सो विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट जर असेल तर तुम्हाला मेन मध्ये फॉर दॅट फंक्शन काहीही डिक्लेअर करायची गरज नाही, तुम्ही फक्त कॉल करणार, आणि फंक्शन जर ह्या टाइपच असेल तर तुम्ही डेफिनेशन मध्ये काय लिहिणार, द फॉर परफॉर्मिंग दॅट पर्टिक्युलर टास्क व्हॉट इज द अल्गोरिदम और व्हॉट इज द प्रोसिजर यू फॉलो, काय काय तुम्ही करता जनरली, तर ते सगळं तुम्ही कुठे लिहिणार, ऍड फंक्शन मध्ये लिहिणार. ओके, आता आपण अजून एक प्रोग्राम बघू सेम टाइपचा, म्हणजे फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट. एरिया ऑफ सर्कलचा बघूयात. तर इच कॅटेगरीचे मी तुम्हाला दोन प्रोग्राम एक्सप्लेन करते, मग नेक्स्ट टाइम आपण एकाच प्रोग्राम मध्ये ऑल कॅटेगरीचा यूज करून पण करूयात. ठीक आहे, सुरुवातीला लगेचच मी ऑल कॅटेगरीज एकाच प्रोग्राम मध्ये नाही करत, मग तुम्हाला पूर्ण डोक्यावरून जाईल. ओके, इच कॅटेगरीचे आपण दोन प्रोग्राम सेपरेट बघू, आणि मग नेक्स्ट लेक्चरला मी ऑल कॅटेगरीज एकाच प्रोग्राम मध्ये कसं करायचं ते बघूया. ओके, नाउ आता आपण करूयात एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल युजिंग फंक्शन. तर आता आपण एकच कॅटेगरी पहिलीच यूज करतोय, सो आपण इच कॅटेगरीने ऍडिशन ऑफ 2 नंबर्स आणि एरिया ऑफ सर्कल बघू, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. ओके, सो आता मी टर्बोसीने हा करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रोग्राम मध्ये टाकायला काही कॉल कसं करायचं ते लक्षात येईल. जे टर्बोसी यूज करतात, दोन्ही हेडर फाईल झाल्या की आता आपल्याला फंक्शन कॉल करावं लागेल. ओके, so void, because without return type आहे, so void, then function name suppose मी दिलं area, and then without argument आहे, so just left and right empty braces, left and right parenthesis and semicolon. So this is झालं function declaration of first category, that is without return type and without argument. Then void main, जसं तुम्ही int main लिहिता. ओके, आता आपल्याला जेव्हा मी सांगितलं ऍडिशन करताना सुद्धा जेव्हा तुम्ही फंक्शन ह्या टाइपचं यूज करताय, सो हे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी या टाइपनी तुम्हाला मेन मध्ये कोणतेही व्हेरिएबल्स वगैरे डिक्लेअर करायची गरज नाही. यू जस्ट नीड टू कॉल द फंक्शन. सो तुम्ही फक्त काय करणार, आता मी व्हेरिएबल डिक्लेअर नाही करणार आहे, सो डायरेक्ट CLR SCR करते आणि त्याच्यानंतर फंक्शन कॉल करते. जस्ट ओनली फंक्शन नेम आणि लेफ्ट आणि राईट एम्प्टी पॅरेंथेसिस, देन गेट CH. ओके, जर तुम्ही देव CPP नी करणार असेल तर हे येणार नाही, CLR SCR येणार नाही, इथं इंट येईल आणि गेट CH च्या ऐवजी रिटर्न 0 येईल. ओके, नाउ हे झालं कॉलिंग फंक्शन कॉल. नाउ द डेफिनेशन. डेफिनेशन लिहिताना डिक्लेरेशन ऍज इट इज लिहून काढायचं. आफ्टर मेन आपण डेफिनेशन लिहितो, फक्त सेमिकोलन द्यायचं नाही डेफिनेशन लिहिताना, आणि इथे तुमच्या मध्ये फंक्शन बॉडी येणार विच कंटेन्स द code for calculating or the statements for calculating or finding the area of a circle. जेव्हा तुमचं फंक्शन विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट असतं तेव्हा त्या फंक्शन डेफिनेशन मध्ये काय येणार की जे जे तुम्हाला त्या पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी जे जे रिक्वायरमेंट आहे ते सगळं कुठे येणार, फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार. ओके, सो आपण काय करतो, एक रेडियस घेतो, त्याच्यानंतर एरियासाठी एक व्हेरिएबल. आता इथे एरिया व्हेरिएबल घ्यायचं नाही बिकॉज आपण फंक्शनला ऑलरेडी एरिया नेम दिलेला आहे, सो मी ए घेतलं. ओके, त्याच्यानंतर आपण युजर कडून काय घेतो, एंटर रेडियस. ओके, देन स्कॅनएफ %d %r. रेडियस झाली की आपण फॉर्म्युला टाकतो 3.14 into r into r, and then we will display the area of circle is equal to %f because a float type चा, and then function definition complete. So हे झालं डेफिनेशन. बरोबर. ओके, सो तुम्हाला
फंक्शन तुम्ही कशासाठी घेताय? टू परफॉर्म द टास्क दॅट इज टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल. ओके, एरिया ऑफ सर्कल परफॉर्म करण्यासाठी तुम्ही घेताय. ठीक आहे. सो फंक्शन जर तुमचं ह्या कॅटेगरीचं असेल, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, देन तुम्हाला जे काही करायचं आहे टू परफॉर्म दिस टास्क ते सगळं कुठे करणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये करणार. मेन मध्ये यू जस्ट हॅव टू कॉल द फंक्शन. ओके, नाव बघा, प्रोग्राम कंपाइल झाला टॉप टू बॉटम. इफ देयर इज एनी एरर देन इट विल शो. ओके, आता एरर नाहीये. तुम्ही नेक्स्ट स्टेप आहे, तुम्ही रन केला, पहिले कंट्रोल आलं मेन कडे, आउटपुट स्क्रीन क्लिअर झाली, एरिया फंक्शन कॉल झालं. एरिया फंक्शन कॉल झालं तर कंपाइलर आला डेफिनेशन कडे. हे कंपाइल करतानाच हे झालेलं असेल, म्हणजे मेमरी अलोकेशन वगैरे स्क्रीनवर डिस्प्ले होणार. एंटर रेडियस, तुम्ही रेडियस टाकणार सपोज 7, आर मध्ये गेली 7, देन कॅल्क्युलेशन होऊन रिझल्ट स्टोअर होणार ए मध्ये, देन स्क्रीनवर प्रिंट होणार एरिया ऑफ सर्कल, जो रिझल्ट असेल तो. फंक्शन डेफिनेशन कंप्लीट झाली की नेक्स्ट लाईन कडे आले, बिकॉज इथून कंपाइलर डेफिनेशन कडे गेलता. डेफिनेशन एक्झिक्यूट झाली की नेक्स्ट कट स्टेटमेंट कडे आला आणि तुमचा प्रोग्राम काय झाला? एंड झाला. ओके, सो दिस इज हाऊ द फंक्शन will work. Okay, so without return type, without argument जर फंक्शन असेल तर रिटर्न टाइप येणार void, रिटर्न टाइप येणार void आणि आर्ग्युमेंट्स एक पण येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही करायचं आहे टू परफॉर्म द पर्टिक्युलर टास्क, ते सगळे स्टेटमेंट्स कुठे येणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार. ओके, मेन मध्ये यू जस्ट हॅव टू कॉल द फंक्शन. ओके, सो हे झालं तुमचं फर्स्ट टाइप. ओके, आता मी जस्ट एक प्रोग्राम तुम्हाला पहिल्यांदा रन करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आउटपुट एक्झॅक्ट कसं येतं ते. Save as, add function 1.c. तुम्हाला जे नेम द्यायचं ते तुम्ही द्या. देन हॅश इन्क्लूड stdio.h. ओके, नाउ झाले हेडर फाइल्स डिक्लेअर करून. नाउ void add. ओके, त्याच्यानंतर रिटर्न विदाउट रिटर्न टाइप आहे, सो void आणि आर्ग्युमेंट्स पण नाहीये, सो इथे मी काहीच पास नाही केले, एम्प्टी पॅरेंथेसिस टाकले. ओके, नाउ मेन. सो इथे काय झालं आपलं? कमेंट्स मध्ये डिक्लेरेशन. दिस इज ओनली फॉर युजर अंडरस्टँडिंग. ओके, हे डिक्लेरेशन वर्ड हा प्रिंट होणार नाही, मी तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ आता आपल्याला इथे आपण CLR SCR वगैरे काही लिहित नाही. ओके, सो डायरेक्ट फंक्शन कॉल करायचं. कॉल करताना यू नीड टू राईट ओनली द फंक्शन नेम अँड पॅरेंट. आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स, पण आर्ग्युमेंट्स नाही आहेत. ओके, देन इथे येणार रिटर्न 0. ओके, आणि इथे म्हणजेच हे काय झालं? फंक्शन कॉल. ओके, नाउ आफ्टर दॅट फंक्शन डेफिनेशन लिहिताना सेम डिक्लेरेशन राईट डाऊन करायचं, फक्त सेमिकोलन द्यायचं नाही. सो हे झालं फंक्शन डेफिनेशन. ओके, नाउ इथे फंक्शनचा टास्क काय आहे? टू परफॉर्म द ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. फॉर दॅट जो काही कोड असतो तो तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे, तो सगळा मेन मधून काढून कुठे टाकायचा? डेफिनेशन मध्ये टाकायचा. बिकॉज युअर फंक्शन इज ऑफ टाइप विदाउट रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट. ओके, ठीक आहे, आधी आपण डेफिनेशन राईट डाऊन करू. सॉकेट एरर.
ठीक आहे, सेव्हच नाही झाला, आपण परत एकदा करूया बघा. ॲडिशन ऑफ 2 numbers using function without return type without arguments or arguments ला काय म्हणतात parameters. ओके, now hash include stdio.h, then write the declaration void add. ओके, हे आता एक्सप्लेन केले तुम्हाला. दिस इज डिक्लेरेशन ऑफ अ फंक्शन. ओके, आफ्टर दॅट मेन मध्ये यू जस्ट नीड टू कॉल द फंक्शन. ओके, so this is function call. After that your normal statement return 0. Okay, after that you have to write the function definition. जेव्हा तुमचं फंक्शन ह्या टाइपचं असतं विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट, देन तुम्हाला जे काही करायचे आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी ते सगळं तुम्ही कुठे करणार, डेफिनेशन मध्ये करणार. ओके, सो इंट a, b, c, नेक्स्ट प्रिंट एंटर values of a and b, then scanf %d, comma ampersand a, comma ampersand b. Okay, after scanning the values write the formula and after that addition. बाकी रिझल्ट तुम्हाला a b c पण प्रिंट करायचा आहे तर ते प्रिंट करा. आता जस्ट मी ऍडिशनच फक्त प्रिंट करते. ठीक आहे, हे झालं तुमचं डेफिनेशन. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. आज आपल्या 2च कॅटेगरीज होतील बघा, जास्त आपल्याला काही नाहीये बिकॉज फंक्शन चॅप्टर झाल्यानंतर ओनली 2 चॅप्टर रिमेनिंग आणि ते छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. ओके, सो आपण फंक्शन एकदम प्रॉपर घेणार आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. मी 10th of June पर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट करेल, मॅक्स 15 जून पर्यंत. तुमची एक्झाम पण 8 जुलैला आहे, सो तुम्हाला स्टडी करायला पण भरपूर पुढे 15 to 20 days मिळतील. ओके, सो 10, 20 ऍडिशन इज इक्वल टू 30. ओके, सेम आले झालेले, फक्त आपलं आपण युजिंग फंक्शनने केले. ओके, नाउ आता ह्याला मी सेव्ह ॲज करते. एरिया ऑफ सर्कल फंक्शन 1.c एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ सर्कल हे फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी लिहिते बिकॉज कमेंट्स आर ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं तर करा, नाही केलं तरी चालेल. एरिया. ओके, देन इथं आलं जे फंक्शनला नेम दिलेला आहे तेच. देन इथे काय ना एरिया ऑफ सर्कलची डेफिनेशन, रेडियस आणि रिझल्ट फ्लोट मध्ये येतो. तुम्हाला जर इंटिजर मध्ये लिहायचं आहे तर इंटिजर मध्ये लिहा, फक्त पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह होऊन जाईल, ती डिस्प्ले होणार नाही. देन एंटर रेडियस, then scanf %d, comma ampersand r. Okay, and then after scanning the radius आपण काय करतो, फॉर्म्युला टाकतो आणि ते एरिया डिस्प्ले होईल. सो एरिया सेव्ह होईल, सो नंतर आपण तो डिस्प्ले करू. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू %f, comma a. ओके, सेव्ह केला प्रोग्राम and then execute, compile and run. Enter radius, suppose टाकली 7, your result is 153.86 something. ओके, तुम्ही त्याला इथे तुम्हाला पॉइंट नंतर जास्त व्हॅल्यू पाहिजे नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. ओके, हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एक्सक्यूज मी. बघा फक्त 3 डिजिट्स काय झाले, फक्त डिस्प्ले झाले पॉइंट नंतर. ठीक आहे, हे झालं तुमचं फर्स्ट कॅटेगरीनी विदाउट रिटर्न टाइप अँड विदाउट आर्ग्युमेंट्स, एरिया ऑफ अ सर्कल अँड एरिया ऑफ ऍडिशन ऑफ अ 2 numbers. ओके, नाउ द नेक्स्ट कॅटेगरी इज फंक्शन विदाउट रिटर्न टाइपच. रिटर्न टाइप वॉइडच येणार कारण विदाउट रिटर्न टाइप आहे, अँड विथ आर्ग्युमेंट्स.
arguments is also called as parameters. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. विदाउट रिटर्न टाइप अँड विथ आर्ग्युमेंट्स. तर आता विथ रिटर्न टाइप नाहीये, सो काय व्हॉइडच आहे. ओके, तर वेगळं काय आहे फर्स्ट कॅटेगरी पेक्षा विथ आर्ग्युमेंट्स. तर आर्ग्युमेंट्स मीन्स व्हॉट अँड पॅरामीटर मीन्स व्हॉट. तर विदाउट आर्ग्युमेंट असेल तर आपण काय लिहितो एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, आता आर्ग्युमेंट्स आहेत तर मग त्याला आपल्याला पास करावे लागतील की किती आर्ग्युमेंट्स आहेत. ठीक आहे, विथ आर्ग्युमेंट्स, बट हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स. आता आपण दोन फंक्शन सध्या बघणार आहे. मी तुम्हाला काही होमवर्क साठी पण देते, तर ते कसं डिसाइड करायचं बघा. तर फर्स्ट आपण करूयात ऍडिशन ऑफ 2 नंबर्स using this category. ओके, सो विदाउट रिटर्न टाइप आहे सो void येणार, पण विथ आर्ग्युमेंट्स आहे म्हणजे आपल्याला त्या पॅरेंथेसिस मध्ये काहीतरी पास करावे लागेल. सो विथ आर्ग्युमेंट्स मीन्स व्हॉट की तुमच्या जे फंक्शन साठी तुम्ही जी टास्क केलेली आहे कोणती ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. मग ह्याच्यामध्ये इनपुट किती आहे. इनपुट म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू तुम्ही युजर कडून घेणार आहे, स्कॅनएफ नी करणार आहे. सो ऍडिशन ऑफ 2 नंबर्स साठी आपण 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू युजर कडून घेतो. सो दॅट आर द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स you have to pass into this function declaration. ओके, आता विदाउट आर्ग्युमेंट असेल तर जस्ट तुम्ही असं करता. आता विथ आर्ग्युमेंट्स आहे मग किती आर्ग्युमेंट पास करायचे याच्यामध्ये डिपेंड्स ऑन द फंक्शन स्टेटमेंट. तर फंक्शन स्टेटमेंट काय आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. सो फॉर आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, इनपुट. तुम्ही युजर कडून किती व्हॅल्यू स्कॅन करता आणि कोणत्या टाइपच्या करता, दॅट आर द नंबर ऑफ आर्ग्युमेंट. ओके, सो आता ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी मी 2 व्हॅल्यू स्कॅन करते, 2 नंबर. सो मला 2 आर्ग्युमेंट्स येणार सेपरेटेड बाय कॉमा. आणि मी त्याचं कोणत्या टाइपचे, आता मी ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर करते सो त्याचा फक्त टाइप यू हॅव टू पास. जर मी एरिया ऑफ सर्कल करते आणि रेडियस जर मी इंटिजर देते तर फक्त एकच एरिया ऑफ सर्कल साठी मी स्कॅन फक्त काय करते, रेडियसची व्हॅल्यू. सो माझा आर्ग्युमेंट पण काय येणार, 1 येणार. एरिया ऑफ स्क्वेअर साठी किती काय व्हॅल्यू मी स्कॅन करणार, ओनली द साइड ऑफ अ स्क्वेअर, ओनली 1 आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंट किती येणार, 1 येणार. एरिया ऑफ रेक्टँगल साठी मी लेंथ आणि ब्रेड्थ स्कॅन करते सो आर्ग्युमेंट्स किती येणार, 2 येणार. ओके, फॅक्टोरियल ऑफ अ नंबर साठी मी फक्त काय स्कॅन करते, ज्याचा मला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे. सो त्याचा आर्ग्युमेंट किती येणार, ओनली 1 येणार. ओके, सो इट टोटली डिपेंड्स ऑन द फंक्शन स्टेटमेंट. तुम्हाला फंक्शन कशासाठी यूज करायचं आहे, कोणत्या टास्क साठी, त्याच्यावरती डिपेंड आहे की नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स किती येणार. नंबर ऑफ आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, इनपुट. तुम्ही युजर कडून काय स्कॅन करता, किती नंबर ऑफ इनपुट स्कॅन करता. ओके, सो बघा आता पहिल्यांदा मी हेडर फाईल टाकते. सो हेडर फाईल झाल्यानंतर आपण काय करतो, फंक्शन डिक्लेरेशन करतो. ओके, आता ऍडिशन ऑफ 2 नंबर्स मी ह्या टाइपने करणार आहे विदाउट रिटर्न टाइप. सो रिटर्न टाइप काय येणार माझा, void येणार. त्याच्यानंतर आय हॅव टू राईट द फंक्शन नेम. आफ्टर दॅट विदाउट आर्ग्युमेंट असेल तर नुसतं स्टार्ट आणि एंड. ओके, बट आता विथ आर्ग्युमेंट आहे. सो आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, किती इनपुट तुम्ही स्कॅन करता फॉर दिस परफॉर्मिंग दिस टास्क. सो ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर करायचे. सो मी 2 इंटिजर व्हॅल्यू स्कॅन करणार आहे. सो 2 आर्ग्युमेंट येणार. सो इथे तुम्हाला फक्त त्याचा टाइप, डेटा टाइप फक्त द्यायचा आहे. ओके, तुम्हाला जर 2 फ्लोट नंबरची ऍडिशन करायची असेल तर इथे फ्लोट कॉमा फ्लोट येणार. आलं का लक्षात, ठीक आहे. तर हे झालं तुमचं नंबर ऑफ आर्ग्युमेंट. विथ आर्ग्युमेंट्स आहे सो इथे इंट आणि इंट की मी 2 इनपुट व्हॅल्यू घेते ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी, 2 व्हॅल्यू स्कॅन करते आणि दोन्ही पण इंटिजर टाइपच्या करते. सो इंट कॉमा इंट. आलं का लक्षात, ठीक आहे. आफ्टर दॅट मेन डिक्लेअर झालं. आता मेन. ओके, आता फर्स्ट जेव्हा टाइपचं फंक्शन होतं विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट तेव्हा आपण फक्त कॉल केलं. नाऊ आता विदाउट रिटर्न टाइप आहे सेम फर्स्ट कॅटेगरी सारखं, बट विथ आर्ग्युमेंट आहे. सो जेव्हा विथ आर्ग्युमेंटचं फंक्शन असेल तेव्हा तुम्ही जेवढे आर्ग्युमेंट पास केलेले आहेत सो फंक्शन कॉल करण्याच्या आधी त्याची व्हॅल्यू तुम्हाला मेन मध्ये घ्यावी लागते. ओके, सो आता मी किती आर्ग्युमेंट पास केलेले आहेत, 2. ओके, आणि दोन्ही पण कोणते, इंटिजर टाइपचे. सो मी 2 इंटिजर व्हेरिएबल्स काय करणार, डिक्लेअर करणार. 2 इंट आहे ना फंक्शन डिक्लेरेशन मध्ये. सो मी 2 इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार, डायरेक्ट कॉल करणार नाही. जेव्हा तुमचं विथ आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न टाइपचं फंक्शन असतं, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट, ऍट दॅट टाइम जे आर्ग्युमेंट तुम्ही पास केलेले आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला मेन मध्ये घ्यावी लागते, देन तुम्ही फंक्शन कॉल करणार. सो आता मी डिक्लेअर झालं. देन आता मला ए बी ची व्हॅल्यू फर्स्ट घ्यावी लागेल. सो एंटर
A and B. ओके, देन scanf दोन व्हॅल्यू घेते %d %d %a %b. ओके, दोन्ही व्हॅल्यू घेतल्या की नाव मी फंक्शन काय करणार, कॉल करता. फंक्शन कॉल करताना फंक्शन नेम आणि आता पहिले मी पास करणार a आणि दुसरं मी पास करणार b. आता तुम्ही आर्ग्युमेंट देताना इंट दिले, सो पास करताना पण इंटिजरचेच व्हेरिएबल द्यायचे. असं नाही करायचं की इथं फ्लोट केले, पास करताना इथं फ्लोट केले. डिक्लेअर करताना काय केले, दोन्ही आर्ग्युमेंट्स इंटिजर. सो इथे जे तुम्ही पास करणार ते a आणि b जाणार. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही गेट ch अँड प्रोग्राम कंप्लीट. सो हे झालं तुमचं फंक्शन कॉल. ओके, सो डिक्लेरेशन झालं, कॉल झालं. नाउ आफ्टर मेन इट इज अ फंक्शन डेफिनेशन. सो फंक्शन डेफिनेशन लिहिताना सेम सिंटॅक्स डिक्लेरेशनचा लिहायचा, फक्त डिक्लेअर करताना आपण ओनली डेटा टाइप लिहितो. आता इथे तुम्ही डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम पण द्यायचं. ओके, ए आणि बी. नाउ आता ए आणि बी ची तुम्ही ऑलरेडी व्हॅल्यू घेतलेली आहे, सो इथे फक्त आणि ए आणि बी पण डिक्लेअर केलेला आहे, सो इथे फक्त सी डिक्लेअर करायचा. ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची नाही बिकॉज तुम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. आणि मग रिझल्ट काय करायचा, प्रिंट करायचा. फंक्शन कंप्लीट प्रिंटफ नंतर. ओके, नाउ बघा काय सांगितलं, विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंटचं जर टाइप असेल तर तुम्ही जे आर्ग्युमेंट पास करता, जेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट, त्या सगळ्यांची व्हॅल्यू कुठे घ्यायची, मेन मध्येच घ्यायची, मग फंक्शन कॉल करायचं. आणि डेफिनेशन मध्ये ऑलरेडी तुम्ही व्हॅल्यू स्कॅन केलेली आहे, सो डेफिनेशन मध्ये डायरेक्टली फॉर्म्युला टाकायचा आणि रिझल्ट प्रिंट करायचा. ओके, जसं पहिल्या कॅटेगरीमध्ये विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट मध्ये आपण जेवढा कोड ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी लागतो तो सगळा आपण डेफिनेशन मध्येच लिहिला बिकॉज विदाउट आर्ग्युमेंट होतं. पण आता विथ आर्ग्युमेंट आहे तर हाफ कोड मेन मध्ये येणार, व्हॅल्यू स्कॅन करायचा आणि बाकीचा रिमेनिंग कोड डेफिनेशन मध्ये येणार. ओके, सो दिस इज अ डेफिनेशन. आता कसं बघा, कंपाईल झाला, प्रोग्राम रन केला की पहिले कंट्रोल मेन कडे आला, स्क्रीनवर डिस्प्ले झाला एंटर ए अँड बी. तुम्ही व्हॅल्यू टाकली 5 10, ए मध्ये गेलं 5, बी मध्ये गेलं 10. नाउ ऍड फंक्शन कडे आलं, ए आणि बी पास केले, सो ए पास झाला म्हणजेच काय, ए बरोबर काय व्हॅल्यू गेली 5 आणि बी मध्ये काय गेली व्हॅल्यू 10 गेली. फंक्शन कॉल झालं, कंट्रोल इथे आलं ऍड करे. आता हा ए आणि हा ए वेगळा आहे. ओके, हा फक्त मेन साठीचा आहे आणि हा ए आणि बी आहे, या फक्त फंक्शन पुरता आहे. सो इथे कसं होतं बघा, इंट हा जो ए इज इक्वल टू, कंपाइलर कसा करतो, इथे ए पास झालं म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू. ओके, सो इथे कसं होतं, इंट ए इज इक्वल टू 5 असं होतं इंटरनली आणि बी इज इक्वल टू बी. इथं 10 पास झाले, सो सेकंड आर्ग्युमेंट काय झाले, 10 पास झाले. सो ए ची व्हॅल्यू 5 जाते आणि बी ची व्हॅल्यू 10 जाते. सो सी डिक्लेअर झाला, ए प्लस बी म्हणजेच 5 प्लस 10 सी मध्ये गेला आणि इथे रिझल्ट डिस्प्ले झाला 15. ओके, सो इथे जरी तुम्ही पी आणि क्यू लिहिलं तरी पण काहीच फरक पडत नाही. इथे तुम्ही पी क्यू पण लिहू शकता. सो इथे तुम्हाला पी आणि क्यू लिहावं लागेल. ओके, मी सेम का लिहिलं, तुम्हाला कन्फ्युजन नाही होऊ म्हणून. पण इथे कसं होतं, तुम्ही ए आणि बी पास केला म्हणजेच काय पास होतं, त्याची व्हॅल्यू जी तुम्ही स्कॅन केली आहे ती. सो 5 कॉपी होणार पी मध्ये आणि क्यू मध्ये जाणार 10. म्हणजेच कसं होणार बघा, बॅकग्राऊंडला इंट पी जे तुम्ही डिक्लेअर केले इक्वल टू 5 जाणार आणि इंट क्यू इज इक्वल टू काय जाणार, 10 जाणार. असं मग इथं पी प्लस 5 प्लस इथं सी ची व्हॅल्यू 15च येणार. सो इथं वेगळं नेम देण्यापेक्षा तुम्ही काय करा, सेम नेम द्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. डिफरंट नेम दिले तरी पण चालतं बघा, पण इथे तुम्ही सेम देऊन टाका म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. सॉरी, सेम द्यायचंय. सो ए आणि बी द्या, ए कॉमा बी. मग इथे पण सी इज इक्वल टू ए प्लस बी येणार. लक्षात, ठीक आहे. सो इथे तुम्ही कॉल करताना फंक्शन काय पास करता, व्हॅल्यू. सो इट इज अ कॉल बाय व्हॅल्यू. ए आणि बी जातात व्हेरिएबल म्हणजेच काय जातात, त्याच्या व्हॅल्यू जातात. सो दिस इज अ कॉल बाय व्हॅल्यू. ओके, तर हे झालं तुमचं ऍडिशन ऑफ 2 नंबर्स विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट. मीन्स व्हॉट, की विथ आर्ग्युमेंट असेल तर जेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला पहिले मेन मध्ये घ्यावे लागतात, मग फंक्शन कॉल करावं लागतं. मग डेफिनेशन मध्ये परत ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही बिकॉज तुम्ही ऑलरेडी मेन मध्ये घेतलेले आहे आणि रिझल्ट डिस्प्ले होतो. आउटपुट ते जे फर्स्ट कॅटेगरी मीन, फक्त फंक्शन तुम्ही कसं राईट डाऊन करताय आणि कसं कॉल करताय दॅट इज डिफरंट. ओके, सो आता आपण पुढे एरिया ऑफ सर्कल घेऊया युजिंग
विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट. एरिया ऑफ सर्कल. ओके, सो फंक्शन डिक्लेरेशन झालं, विदाउट रिटर्न टाइप आहे, सो रिटर्न टाइप वॉइड येणार. देन फंक्शन नेम. आता विथ आर्ग्युमेंट आहे, आर्ग्युमेंट कशी डिसाइड करायचे. फर्स्ट, व्हॉट इज युअर फंक्शन स्टेटमेंट टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. फॉर एरिया ऑफ सर्कल साठी आपण फक्त एकच व्हॅल्यू स्कॅन करतो, दॅट इज रेडियस. मग आता रेडियस तुम्हाला इंटिजर पाहिजे की फ्लोट पाहिजे, डिपेंड्स आहे. आता मी एक आर्ग्युमेंट पास करणार ते बरोबर आहे, बिकॉज रेडियस फक्त मी स्कॅन करते. आता सपोज रेडियस मला फ्लोट पाहिजे, तर माझा ओनली वन आर्ग्युमेंट कोणत्या टाइपचा येणार, फ्लोट टाइपचा येणार. जर तुम्हाला रेडियस तुम्ही स्कॅन करणार आहे, सो आर्ग्युमेंट वनच येणार आहे. बट तुम्हाला जर इंटिजरच रेडियस पास करायचे असेल तर इंट टाका. ओके, नाव आता मी रेडियस फ्लोट घेते. ठीक आहे, नाव डिक्लेरेशन झालं. नाव मेन मध्ये, आता मेन मध्ये किती आर्ग्युमेंट, किती व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, जेवढे आर्ग्युमेंट्स आहे. सो आर्ग्युमेंट फक्त एकच आहे फ्लोट टाइपचं, सो फ्लोट आर. ओके, देन CLR SCR, देन printf एंटर रेडियस. पहिल्यांदा आर्ग्युमेंटची व्हॅल्यू मेन मध्येच घ्यायची आहे. आता मी रेडियस फ्लोट टाइपची घेतली, व्हॅल्यू घेऊन झाली, एकच आर्ग्युमेंट आहे, त्याची व्हॅल्यू घेऊन झाली की नाव फंक्शन कॉल करायचं आणि त्याला व्हेरिएबल नेम पास करायचं. सो व्हेरिएबल नेम जाणार मीन्स व्हॉट, व्हेरिएबल पास होणार म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन केलेली ती पास होणार. देन गेट ch अँड मेन कम्प्लीट. मेन कम्प्लीट झालं की हे झालं तुमचं कॉलिंग. ओके, हे झालं डिक्लेरेशन. नाव फंक्शन डेफिनेशन. डेफिनेशन लिहिताना सेम डिक्लेरेशनचा सिंटॅक्स लिहायचा. आता फक्त इथे आर्ग्युमेंट आहे, सो फ्लोट, आणि त्याला आता व्हेरिएबल नेम द्यायचं. नुसतंच फ्लोट लिहायचं नाही आणि सेमीकोलन द्यायचं नाही. आता रेडियसची व्हॅल्यू आपण ऑलरेडी घेतलेली आहे. नाव आपण फक्त इथे एरियासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करणार. रेडियस आता स्कॅन करणार नाही, बिकॉज आपण ऑलरेडी मेन मध्ये घेतलेली आहे. आणि इथे फक्त आपण आता एरिया जो सर्कलचा आहे तो रिझल्ट प्रिंट करणार. आलं लक्षात. ठीक आहे, सो जेव्हा विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट असतं तेव्हा मेन मध्ये जे इनपुट आहे, आर्ग्युमेंट्स आहे, त्याची व्हॅल्यू घ्यायची, देन फंक्शन कॉल करायचं आणि रिझल्ट कॅल्क्युलेट आणि प्रिंट कुठे करायचा, डेफिनेशन मध्ये. जेव्हा विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट असतं तेव्हा मेन मध्ये फक्त फंक्शन कॉल करायचं आणि जे काही इनपुट आहे, आउटपुट आहे आणि फॉर्म्युला आहे ते सगळं फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहायचं. आता बघा, प्रोग्राम रन केला, मेन कडे कंट्रोल आला, एंटर रेडियस. तुम्ही रेडियस टाकली, सपोज 3.2 आर मध्ये गेलं. सो एरिया कॉल झाला, सो आर पास केला. आर पास केला म्हणजे त्याची व्हॅल्यू जाणार 3.2. कुठे जाणार, इथून कॉल इथे येणार डेफिनेशन कडे. ह्या आर मध्ये पास झालं 3.2, इथे 3.14 इंटू 3.2 इंटू 3.2 जो रिझल्ट आहे तो ए मध्ये येणार. ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार. फंक्शन डेफिनेशन कंप्लीट झाली की प्रोग्राम काय होणार, एंड होणार. ओके, सो दिस इज अ सेकंड कॅटेगरी ऑफ अ फंक्शन. ओके, नाव आता आपण हा रन करून बघूयात. सेव्ह एज करते याला. एरिया ऑफ अ सर्कल इथे टू करू. सेकंड टाइपचा युजिंग विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स. ओके, आर्ग्युमेंट्स आता एकच येणार. तुम्हाला इंटिजर रेडियस पास करायची तर इंटिजरला, फ्लोट करायची तर फ्लोटला. ओके, नाउ आर्ग्युमेंट दिलेला आहे, सो तुम्हाला पहिले त्याची व्हॅल्यू मेन मध्ये घ्यावी लागेल. सो पहिल्यांदा व्हॅल्यू घ्यायची, एंटर रेडियस. ओके, देन scanf %f %r. व्हॅल्यू घेऊन झाली की फंक्शन कॉल करायचं. आता एक आर्ग्युमेंट आहे ना इथे फ्लोट टाइपचं, सो इथे फ्लोट टाइपचं व्हेरिएबल एकच पास होणार, दोन होणार नाही. नाव इथे फ्लोट आर. ओके, नाव आता आपण फक्त एरिया आता डिक्लेअर करणार, बिकॉज आपली रेडियस वगैरे घेऊन झालेले आहे. सो हे सुद्धा कट करून टाकणार आणि फक्त डिस्प्ले करणार एरिया ऑफ सर्कल. ओके, सेव्ह, कंपाइल अँड रन.
enter radius suppose 5.4 and your result is 91.562. okay, now आपण ऍडिशनचा प्रोग्राम ओपन करते मगाचा, त्याला सेव्ह ॲज करू, सेव्ह ॲज. ठीक आहे, ऍडिशन ऑफ टू नंबर्स विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स. नाऊ आता बघा मी तिथे इंटिजरची केली ना, आता इथे फ्लोट टाइपची करते की दोन फ्लोट टाइपची मला ऍडिशन करायची आहे. सो मी दोन फ्लोट नंबर्स, दोन आर्ग्युमेंट्स येणार मला. ओके, नाऊ दोन आर्ग्युमेंट्स आहेत फ्लोट टाइपचे, सो मला पहिले त्यांची व्हॅल्यू घ्यावी लागेल. सो मी पहिले व्हॅल्यू घेऊन घेणार त्यांची, देन फंक्शन कॉल करणार एंटर ए अँड बी. ओके, आर्ग्युमेंट तुमचे कोणत्या टाइपचे ते डिपेंड होणार आणि किती इनपुट आहे. ऍडिशन ऑफ द सी जो तुमचा रिझल्ट असतो ते इनपुट नाही, ते स्कॅन नाही करत, रिझल्ट तुम्ही कॅल्क्युलेट करता सी ची व्हॅल्यू. सो ते आर्ग्युमेंट मध्ये नाही जाणार. आर्ग्युमेंट मध्ये जेवढ्या तुम्ही व्हॅल्यू स्कॅन करता ऍडिशन ऑफ टू नंबर साठी तेवढ्या जाणार. देन तुम्ही कोणत्या टाइपचे तुमचं इनपुट आहे, कोणत्या नंबरचे तुम्हाला ऍडिशन करायचे आहे तर फ्लोट. सो फ्लोट येणार. इंटिजर करायचे असेल तर इंटिजर येणार. आता मी फ्लोट घेतले, सो पर्सेंटेज f ampersand a ampersand b. ओके, नाउ कॉल झालं की a कॉमा b पास करणार, बिकॉज पहिलं आर्ग्युमेंट फ्लोट आहे आणि दुसरं पण फ्लोट आहे. सो दोन मी फ्लोट व्हॅल्यू इथे पास केले, व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स पास केले म्हणजे त्याचे काय जाणार, तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन केलेली ती जाणार. ओके, डेफिनेशन लिहिताना तुम्हाला डेटा टाइप पण लिहायचं आहे आणि व्हेरिएबल नेम पण द्यायचं आहे, जसं तुम्ही डिक्लेअर करता व्हेरिएबल तसं. आणि डिक्लेरेशन करताना ओनली तुम्हाला डेटा टाइप द्यायचा आहे. व्हेरिएबल नेम दिलं तरी चालतं, पण डिक्लेरेशन करताना शक्यतो डेटा टाइप द्यायचा. ओके, नाउ आता तुमचे फ्लोट टाइपची ऍडिशन आहे फ्लोट नंबरची. सो तुमचं एबीसी आता तुम्हाला करायची गरज नाही, फक्त सी करणार, बिकॉज एबी इथे डिक्लेअर आहे आणि एबीच्या व्हॅल्यू ऑलरेडी तुम्ही मेन मध्ये घेतलेला आहे. सो नो नीड टू परफॉर्म टू स्कॅन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आणि इथे येणार %f. ओके, पॉइंट वगैरे द्या तुम्हाला जर रिस्ट्रिक्ट करायचं असेल डेसिमल पॉइंट नंतरचे डिजिट्स तर. बघा 2 आणि 4 6. ओके, आणि 6 + 5 11. सो 11.6 आलेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचे टू कॅटेगरीज. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला दोन्ही कॅटेगरीज वरती प्रोग्राम्स देते बघा, तेवढे तुम्ही मला फक्त राईट डाऊन करून दाखवा. तुम्हाला कितपत कळलं ते मी बघते. एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, सो दोन्ही कॅटेगरीजनी करायचंय, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट्स, आणि सेकंड कॅटेगरी ऑल्सो विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंट्स लिहिताना तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ तुमची ऑब्विसली येणार आहे, तर तुम्हाला फ्लोट घ्यायचे की इंट घ्यायचे त्यात डिपेंड्स आहे तुमच्यावरती. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल करा, एरिया ऑफ स्क्वेअर करा, दोन्ही पण टाइपनी, आणि फॅक्टोरियल फाइंड आउट करा. ह्याच्यामध्ये पण जर आर्ग्युमेंट असेल तर ओनली 1 येणार. तुम्ही स्कॅन काय करताय, एकच %n. ओके, तो n कोणत्या टाइपचा आहे, ऑब्विसली फॅक्टोरियल मध्ये इंटिजरच आहे ना, सो ते. ओके, सो फॅक्टोरियल पण दोन्ही पण वेनी करायचं आहे, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, आणि विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स. ओके, जसं येते तुम्हाला तसं मला राईट डाऊन करून दाखवा. मी काय एरर असेल तर सांगेल, म्हणजे मला नंतर पुढचे टाइप्स घ्यायला. ओके, आणि लक्षात हे दोन नेक्स्ट टू कॅटेगरीज आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ओके, सो हे झाले तुमचे हे तिन्ही पण प्रोग्राम्स, म्हणजे टोटल 6 प्रोग्राम येणार इच कॅटेगरीने. ओके, ह्याचे 2 प्रोग्राम्स, ह्याचे 2 प्रोग्राम्स आणि ह्याचे 2 प्रोग्राम. सध्या सेपरेटच प्रोग्राम करा. आपण ऑल 4 कॅटेगरीज झाल्या की आपण कंबाईन कसे करायचे ते बघू. ठीक आहे, तर हे झालं तुमचं 2 कॅटेगरीज ऑफ फंक्शन. ठीक आहे.